नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बुलेटिनमध्ये आपण बघत असतो आतापर्यंतच्या 3 बातम्यांचा सखोल आढावा, सखोल विश्लेषणासोबत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अर्थातच बच्चू कडूंच्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली। बच्चू कडू कायम नव्या वादग्रस्त वक्तव्यांसंदर्भात ते कायम चर्चेत असतात। वक्तव्यांमुळे वारंवार चर्चेत आल्यानं त्यांना वेगळी फेम मिळते। मात्र आता सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलंय। राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी जे कोणी फोडेल त्याला 1 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानंतर आता वादाला नवं तोंड फुटलेलं आहे। त्यानंतरची दुसरी बातमी अर्थातच अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातली। अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे नवं आश्वासन दिलंय। यंदा कर्जमाफी होणार नाही अशी थेट घोषणाच अजित पवारांनी केली आहे। तिसरी बातमी राज्यातील बिबट्यांच्या वाढत्या दहशतीची। अलीकडे वाघांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहायला मिळतात, तर काही खरे असतात तर काही फक्त लक्ष वेधण्यासाठी तयार केलेले असतात। त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं प्रमाण वाढलेलं आहे। अशातच एका नव्या व्हिडिओनं सध्या सर्वांचंच लक्ष वेधलेलं आहे। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यासंदर्भातली। अजित पवारांनी एक वक्तव्य केलं ते म्हणजे असं की अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी दिली जाईल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हे नवं आश्वासन दिले। मात्र यंदा काही कर्जमाफी होणार नाही अशी थेट घोषणाच अजित पवारांनी केलेली आहे। त्यामुळे अजित पवारांनी हे नवं आश्वासन आता शेतकऱ्यांना दिलेलं आहे। दरम्यान अजित पवार नेमकं काय म्हणाले होते हे आपण आधी ऐकूयात आणि नंतर चर्चेला सुरुवात करूयात। मी अर्थसंकल्प मार्चला सादर करीन आणि पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये साधारण कुठल्या घटकाला कर्जमाफी द्यायची शेतकऱ्यांना, ती कर्जमाफी पीक कर्जाच्या करता आम्ही देणार आहे। तुम्ही काळजी करू नका, परंतु ह्या वर्षी देता येत नाही, ती जून मध्ये म्हणजे 30 जूनच्या आत देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। नवीन वर्षामध्ये नवीन बजेट त्या ठिकाणी येणार। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण आणि शेतकरी नेते माणिक कदम हे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी यावेळी उपस्थित आहेत। दोघांचेही स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। सूरजजी, मी पहिला प्रश्न तुमच्याकडे येतोय घेऊन। मला सांगा, आधी आश्वासनं द्यायची की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, कर्जातून शेतकऱ्यांची मुक्तता होईल, मात्र आता सध्याच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं गरज शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची आहे। का लवकरात लवकर मदत पोहोचत नाहीये, एवढा वेळ का लागतो? आणि आता अजित पवारांच्या या वक्तव्यानं पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय। महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचं सरकार येण्याच्या आधी आमच्या ज्यावेळेस निवडणुका चालू होत्या त्यावेळेस आम्ही या राज्यातल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला होता की आमचं सरकार सत्तेत आल्याच्या नंतर पुन्हा हम्म, कर्जमाफी करू अशी शब्द हे हम्म, महायुतीच्या सरकारने दिलं होतं। हम्म, महायुतीचं सरकार आलं, सरकार येत असताना लाडक्या बहिणीसारखी एक क्रांतिकारी योजना जी आमच्या महिला भगिनी आर्थिक सक्षम व्हाव्यात, त्यांचा विकास व्हावा हम्म, म्हणून त्यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना आणली। त्या योजनेसाठी जवळपास 46,000 कोटीची तरतूद ही बजेटमध्ये करण्यात आलेली आहे। हम्म, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार स्थापन झालं। सरकार स्थापन झाल्याच्या नंतर शेतकऱ्यावर आसमानी संकटात वारंवार शेतकऱ्यावरती आसमानी संकट आलं। त्या संकटाचा सामना आमचा शेतकरी करत होता आणि त्या काळात सुद्धा सरकारने त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलं। आताच शेतकऱ्यावरती संकट आलं होतं, त्या शेतकऱ्यांना सुद्धा मदत करण्याचं काम हे सरकारने केलेलं आहे। आमच्या सरकारने जो शब्द दिला होता कर्जमाफी करू, तो शब्द पूर्ण कसं असतं, महाराष्ट्राचं आर्थिक बजेट हे मार्च महिन्यामध्ये मांडलं जातं। त्या बजेटमध्ये कर्जमाफीची घोषणा ही करण्यात येणार आहे। 30 जूनच्या अगोदर या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात येईल। हे महायुतीनं दिलेला शब्द पाळण्यात येईल। परंतु तत्पूर्वी अनेक लोक म्हणत होते, की दिलेला शब्द पाळत नाहीत। परंतु एक लाडक्या बहिणीसारखी क्रांतिकारी योजना या राज्यामध्ये राबवली जाते। त्याच्यानंतर आसमानी संकट म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाऊस आला, आता खरीपामधलं पण पीक सूरजजी, तुम्ही हातातलं म्हणता की गेलं। लाडकी बहीण योजनेसारख्या योजना राबवल्या जातात, या सगळ्या योजनांमुळे कुठेतरी आर्थिक तिजोरीवरती ताण आलेला आहे का सरकारच्या? त्यामुळे ते त्यामुळे तुम्ही एवढी मदत पोहोचायला उशीर होतोय थोडा? तुम्ही जर बघत असाल तर या योजनेमुळं अनेक योजनाला किंवा विकास कामाला थोडीशी गती जी आपण ज्या हं, गतीनं हं, आपण जायला पाहिजे होतं, त्या गतीला थोडीशी मंदावल्या असं आपण म्हणू शकतो। हं, परंतु राज्य आपलं आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, राज्याची परिस्थिती ठीक आहे। म्हणून हे येणाऱ्या बजेटमध्ये त्यावरती
अंतिम निर्णय घेतला जाईल आणि शेतकऱ्याला दिलासा दिला जाईल, शेतकऱ्याला संकटातनं बाहेर काढलं जाईल. हा शब्द महायुती सरकारचा आहे आणि तो 30 जूनच्या आत पूर्ण केला जाईल. आता बऱ्याच योजना आहेत. शेतकऱ्यांसाठी योजना आहेत, युवकांसाठी योजना आहेत, वयोवृद्धांसाठी योजना आहेत आणि त्या योजनेचा लाभ हे महाराष्ट्रातल्या जनतेला भेटतोय. तुम्ही आजारी पडलात तरी महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून पहिलं जी 1.5 लाखाची मदत होती ती आज 5 लाखापर्यंत आहे. म्हणजे प्रत्येक योजनेमध्ये वाढवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी आर्थिक घडी व्यवस्थित बसून पुढच्या काळामध्ये, आगामी काळामध्ये तशा पद्धतीची तरतूद करून ती योजना आणायची, राबवायची आणि आपण जे दिलेलं आश्वासन आहे ते पूर्ण करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करणार आहे. कुणी किती जरी टीका केली तरी आमचा शब्द शेतकऱ्यांसाठी होता. आम्ही सर्वसामान्यांसाठी काम करतोय आणि ते पूर्ण करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करेल. बर, आता मी शेतकरी नेते माणिक कदम तुमच्याकडे येतोय. माणिकजी, तुम्ही आता ऐकलं असेल सूरज चव्हाणांचं आता सविस्तर विश्लेषण ऐकलं असेल, अजित पवारांचा तुम्ही बाईट ऐकला असेल आता. तर मग काय एवढं तुम्ही सरकारच्या या भूमिकेवरती समाधानी आहात का? अजित पवारांनी जे आता आश्वासन तुम्हाला दिलेलं आहे शेतकऱ्यांना, समाधानी आहात का अजित पवारांच्या वक्तव्यावर? नाहीये, अजिबात नाहीये. हं, सर, मी तुम्हाला सांगतोय, हं, आताच आमच्या मित्रांनी सांगितलं की 45 हजार कोटी रुपये आम्ही लाडक्या बहिणीवर खर्च करतो म्हणून. हं, महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या बी लाडक्या बहिणीनं सरकारच्या कार्यालयावर किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन मोर्चे नव्हते काढले, आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे द्या म्हणून. हं, महाराष्ट्र राज्यामध्ये दर दिवशी किमान 15 शेतकरी गळफास लावून आत्महत्या करतात. हे मी म्हणत नाही, सेंट्रल क्राईम ब्युरोचा अहवाल आहे. हं. आज राज्यामध्ये जवळपास अतिवृष्टी, गारपीट याच्यामुळे शेतकऱ्याचं होत्याचं नव्हतं झालेलं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालं हं. आणि त्याच्यातून जनरेटेमधून आमची एक मागणी होती की ह्या शेतकऱ्याला जर उभं राहायचं असेल आणि हा शेतकरी जर तग धरणार असेल भविष्यामध्ये, तर त्याला कर्जमाफीची, कर्जमुक्तीची गरज आहे. ही कर्जमुक्ती सुद्धा सरकारने आता आदरणीय बच्चू कडू किंवा शेतकऱ्यांनी सगळ्यांनी आंदोलन केल्याच्या नंतर 30 जूनची तारीख दिली. म्हणजे ती कधी पुढच्या वेळेस त्याचा शेतकऱ्यांना आता काय लाभ होणार आहे का? तर ह्या पण माणिकराव ऐका ना, आता कर्जमाफीचा सूरज चव्हाण म्हणाले की 30 जून पर्यंत तुम्ही वाट बघा, कारण अजित पवारांचं सुद्धा असं म्हणणं होतं की बाबा आतापर्यंत जे काही बजेट होतं त्या बजेटनुसार आता लगेच तातडीनं कर्जमाफी करता येणार नाही. त्यामुळे जर आता जे नवीन वर्षामध्ये येणारं नवं बजेट असेल त्यामध्ये ती तरतूद केली जाईल. मग या सगळ्या ह्याच्यावरती तुम्ही काय म्हणाल? काय 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 प्रतिक्रिया दिली या संदर्भात? मला सांगा सर, तुम्ही 30 जूनला जर हे कर्ज माफी करणार असतील तर शेतकऱ्याला नवीन कर्ज भेटणार कधी? खरीपाची पेरणी पेरायला सुरुवात होती कधी? मला सांगा, यांच्या एकंदरीत याद्या करणं ह्याच्या घोळामध्ये सरकारचं तुम्हाला माहित आहे, सगळा कागदी घोळा असतो प्रत्येक सरकारामध्ये. म्हणजे कर्जमाफीची यादी लागायला जून, जुलै, ऑगस्ट जाणार. म्हणजे पुन्हा पुढचं वर्ष सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी वाट बघावं लागणार. त्याच्यामुळे आमची एक मागणी होती, येणाऱ्या मार्च एंड किंवा आता हिवाळी अधिवेशनाच्या ह्याच्यामध्ये जर यांनी कर्जमाफीची घोषणा केली असती तर महाराष्ट्रामधला शेतकरी एक दिलासादायक त्याच्यामध्ये वातावरण तयार झालं असतं शेतकऱ्यामध्ये. आणि शेतकरी जे काय आत्महत्यासारख्या मार्गाकडे वळायला लागलेला आहे ते थोड्या प्रमाणामध्ये कमी. कर्जमाफी ही शेतकऱ्याच्या आत्महत्यावर रामबाण उपाय आहे असं माझं सुद्धा मत नाहीये. परंतु एखादा पेशंट आजारी पडल्याच्या नंतर पहिल्यांदा काय करतो आपण, त्याचा ताप उतरतो. ताप उतरण्यासाठी आपण त्याला एखादी तापाची गोळी देतो आणि बाप्पा ह्याचा आधी पहिल्यांदा ताप कमी करूया. तशातला एक प्रथम उपचार आहे कर्जमाफी. म्हणजे वेगवेगळ्या घटकासाठी वेगवेगळे जसे निर्णय घेतले जातात तसेच शेतकऱ्याच्या हमीभावाचा प्रश्न, शेतीमालाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, म्हणजे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे आवासून उभे आहेत. आज खरीपाची, आता रब्बीची पेरणी सुरू आहे. रब्बीची पेरणी सुरू असताना सुद्धा सरकारनं जाहीर केलेलं जे पॅकेज होतं, रब्बीला आम्ही तर 1,000 रुपये एका हेक्टरला देऊ म्हटलं होतं सरकार. पण अद्याप मला तर काही कुठं कोणी म्हटलं नाही शेतकरी. आता मी बी शेतकरीच आहे किंवा माझ्या सोबत शेतकरी असतात, कधी बी कोणी काही म्हणलं नाही आणि 10,000 रुपये मला आलेत म्हणून. म्हणजे ही मदत तातडीने यायला पाहिजे ना सरकारची. बरं, नक्कीच माणिकजी, त्यामुळे तातडीनं मदत यायला हवी असं तुमचं मत आहे. त्यामुळे आता येत्या काळामध्ये नेमकं सरकार पावलं उचलतं का या संदर्भामध्ये हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद आपण दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल आणि आपण वेळात वेळ काढून जय महाराष्ट्र सोबत जोडला गेला त्या संदर्भामध्ये. मात्र एक मोठी बातमी अजून सुद्धा आहे. ती बातमी आहे अर्थातच बच्चू कडूंच्या नव्या वादग्रस्त विधानासंदर्भातली. बच्चू कडू हे त्यांच्या आंदोलन आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे वारंवार चर्चेत असतात. मात्र त्यांनी आता सुद्धा एक वक्तव्य केलंय आणि चर्चांना तोंड फुटलंय.
राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी जो कोणी फोडेल त्याला 1 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं वक्तव्य बच्चू कडूंनी दिलं आणि त्यानंतर त्यांच्या वक्तव्यानंतर आता वादाला नवं तोंड फुटलंय। आणि या संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी बच्चू कडूंचे समर्थक आणि विखेंचे समर्थक सुद्धा जोडले गेलेले आहेत। मात्र त्याआधी बच्चू कडू नेमकं काय म्हणाले होते ते आधी आपण ऐकूयात आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया। फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतात, तारीख देतं आणि हे वाचाडवीर मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची, काय करायचं आणि किती डाव लुटायचं तुम्ही, त्याचं ठरलं नाही पाहिजे। अरे शुक्र माना लोक तुम्हाला मारत नाही। मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी फोडून ना त्याला 1 लाखाचं बक्षीस मालायक, मी तर फोडणारच आहे भेटला तर, पण हे नालायकी थांबवा, आम्ही सहन करणार नाही। आणि आपल्यासोबत या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी आहेत ते म्हणजे विखे पाटलांचे समर्थक सचिन तांबे आणि बच्चू कडूंचे समर्थक बल्लू जवंजाळ, दोघांचंही स्वागत आहे जय महाराष्ट्रमध्ये। नमस्कार। मी सर्वप्रथम बल्लूजी तुमच्याकडे येतोय, मला सांगा कडूंचं नेमकं काय, म्हणजे एवढे वादग्रस्त वक्तव्यांसाठी ते कायमच चर्चेत असतात, असं काय वेळ आली की त्यांनी पूर्णपणे विखेंची गाडीच फोडा आणि अशा पद्धतीचं थेट त्यांनी आश्वासन दिलं आणि त्यांना थेट ऑफरच दिली एक प्रकारे सगळ्यांना त्यांनी? मला तुम्ही सांगा, ज्या पद्धतीनं या वर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, हा मराठवाडा पाहिला तर शेती जाऊ द्या, गावाच्या गावं डुबले, घराच्या घर डुबले। आणि अशी परिस्थिती असताना हे सत्तेस असणारे मंत्री अशा जर मस्तीच्या गोष्टी करत असतील तर मग काय सांगायचं। इकडे एकीकडं 31,000 कोटीचं पॅकेज जाहीर केल्यानंतर आजपर्यंत ती मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तातडीनं ती मदत आम्ही शेतकऱ्यांना देऊ। दुसरीकडे व्यापाऱ्याला तुम्हाला 17,000 कोटीची साठी तुमच्याजवळ पैसे आहे, 17,000 लाखाची कोटीची द्यायसाठी तुमच्याजवळ पैसे आहे, पण शेतकऱ्याची जवळपास 50,000 कोटीची कर्जमाफी करण्यासाठी तुमच्याजवळ पैसे नसेल तर हे शोकांतिका आहे। आणि जवंजाळजी जसं तुमचा ज्या तुमचा मोबाईल जरा थोडासा तुम्ही व्यवस्थित धरा, कारण तुमची फ्रेम जरा व्यवस्थित मिळत नाहीये आणि मग तुम्ही तुमचं म्हणणं पूर्ण करा। ज्या पद्धतीनं बच्चू भाऊच्या नेतृत्वात सर्व शेतकरी नेत्यांनी आंदोलन केलं नागपूरला, संपूर्ण उपराजधानी जाम केली आणि त्यानंतर सरकारला भाग पडलं की त्यांनी चर्चेला बोलावलं आणि चर्चेला बोलावल्यानंतर 2.5 तास तिथं गरमागरमी झाली। त्याही वेळेस सरकार कर्जमुक्ती करण्यासाठी तयार नव्हतं आणि शेवटी त्या मीटिंग तुटावर आल्यानंतर शेवटच्या वेळी जेव्हावेळेस आम्ही सांगितलं की आता जर हे झालं नाही तर आम्ही सर्व भारत बंद करू, त्यावेळेस सरकार कुठं तालावर आलं आणि आल्यानंतर त्यांनी 31 जूनची तारीख आपल्याला दिली आहे। आणि 30 जूनची तारीख यासाठी की या वर्षीचे जे नियमित कर्जदार आहेत ते थकीत होऊन त्यांना सुद्धा कर्जमाफी मिळावं यासाठीची ती तारीख आपण घेतली आहे। आणि विखे पाटलांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की कर्ज घेतला आम्ही माफच करायचं का, अरे तुम्ही लुटता किती शेतकऱ्यांना। आज सोयाबीनचे भाव काय आहे, आज कपाशीचे भाव काय आहे, आज केळीचे भाव काय, 300 रुपये क्विंटलनं केळी विकावं लागतं, 2,1500 पासून आज सोयाबीनची विक्री करावं लागतं। लाज वाटत नाही विखे पाटलांना, म्हणून बच्चू भाऊंनी सांगितलं आहे का पण जवंजाळजी ऐका ना, आता तुम्ही म्हणताय ते सगळे मुद्दे बरोबर आहेत, बच्चू कडूंनी हे जे काही वक्तव्य केलं त्याचं तुम्ही समर्थन करताय, पण एक गोष्ट अशी आहे म्हणजे बच्चू कडूंची भूमिका ही स्वागतार्हच असते कारण ते कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहतात, पण या सगळ्याला मारझोड करा आणि हाणा मारा आणि राज्य करा ही युती किंवा हे तत्व अवलंबून चालत नाही ना। कारण कधी कधी काय होतं की आपण आंदोलनामधून सुद्धा उत्तर देऊ शकतो, सरकारला जर जागा करायचं असेल तर आंदोलनाचा सारखा सुद्धा पवित्र असतो। आता सुद्धा गेल्या काही दिवसांपूर्वी बच्चू कडूंनी आंदोलन केलं, या आंदोलनातनं सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना पाठीशी घेऊन सरकारला जागा करण्याचा प्रयत्न केला, आश्वासन सुद्धा मिळालं। मग हे मारहाण कितपत म्हणजे योग्य आहे, याला कुठेच तुम्ही समर्थन करताय का याला? मला एक गोष्ट सांगा, मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिल्यानंतर आणि हे त्या सरकारमध्ये मंत्री असल्यानंतर जर याच्यात एक वाक्यता होत नसल तर मला सांगा तुम्ही काय करायला पाहिजे। आणि एवढे सिनियर मंत्री असल्यानंतर या पद्धती जर भाषा बोलत असाल, आज तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचे चित्र पहा, शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे। इथं अंगावर कपडे नाही, त्यांची खाण्याची सोय नाही, पेरणी कशी करायची, मुलाचं शिक्षण कसं करायचं, आरोग्याचा विषय आला तर तो कसा सांभाळायचा, याकडे लक्ष नाही आणि बेताल वक्तव्य करत असाल, मला सांगा तुम्ही समजदारीची भाषा कुठपर्यंत करायची का? नेपाळ सारखं इथं होणार नाही, भविष्यात अशाच पद्धतीचं नेपाळ सारखं वातावरण आपल्या इथं सुद्धा निर्माण होऊ शकतं जर या पद्धतीची भाषा या मंत्र्यांनी वापरली तर।
बर जवंजाळजी, तुमचं म्हणणं आता सचिन तांबेंनी एव्हाना ऐकलं असेलच. सचिन तांबेजी, ज्या पद्धतीनं आता ज्या काही वक्तव्यांची काय म्हणतात त्याला, त्यांचा पाढा वाचून दाखवला विखे पाटलांच्या वक्तव्याशी तुम्ही तरी सहमत आहात का? आणि सध्याच्या जवंजाळ यांनी जे आता काही विश्लेषण केलंय त्याच्याबद्दलची आपली प्रतिक्रिया काय? मुळातच त्यांचं जे वक्तव्य आहे हं. ते सोसायटीच्या निवडणुकीच्या संदर्भातून होतं. त्या कर्जबाजारीचा जो विषय आहे सोसायटीच्या, हं. त्याच्या अनुषंगाने होतं. मुळातच यांनी हे वाक्य किंवा ती जी बाईट आहे ती पूर्णपणे ऐकलीच नाही. हे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अर्धवट बोलणं घेऊन ऐकून या ठिकाणी हे वक्तव्य झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझे बच्चू कडू साहेब आणि त्यांच्या सर्व समर्थकांना एक सांगणं आहे की लोकशाहीने, संविधानाने वेगवेगळे या ठिकाणी मार्ग दिलेले आहेत. संविधानाच्या पद्धतीने विधायक मार्गाने हे आंदोलन करून तुमचा मुद्दा लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवत आहात. परंतु अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य करायचं आणि मारा झोडा, हे करा, गाड्या फोडा, अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करायचं, मला असं वाटतं की हा कुठंतरी एक या ठिकाणी त्यांनी तर वेगवेगळे शब्दप्रयोग केले, लाज वाटणं वगैरे. पण तुमच्या माहितीसाठी सांगून ठेवतो, आतापर्यंत भारतीय जनता पार्टी असेल किंवा विखे कुटुंबीय असेल किंवा विखे परिवार असेल, ह्यांनी शेतकऱ्यांसाठीच काम केलेलं आहे. एकदा त्याची तुम्ही पार्श्वभूमी सगळी बघा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे स्टेटमेंट करा. या ठिकाणी अनेक, सगळ्यात पहिले कारखानदारीला जर या ठिकाणी खाजगीकरणाला विरोध केला असेल तो विखे पाटलांनी केला. या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी जे जे काही केलं, अनेक ठिकाणचे मंत्रिपद त्यांनी या ठिकाणी खाते सांभाळले. या खाते सांभाळत असताना देखील या ठिकाणी शेतकऱ्यांचा विचार केला. त्यांना ज्यावेळेस काँग्रेसची आणि वेगवेगळ्या पक्षांची या ठिकाणी शेतकऱ्यांविषयीची भूमिका न पटल्यामुळे त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आले. आणि आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना व्यवस्थित प्रकारची मदत देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे, पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने ती मदत या ठिकाणी शेतकऱ्यापर्यंत पोहोचत आहे. परंतु तो विषय न घेता वारंवार काहीतरी चुकीच्या पद्धतीने नेपाळ करू म्हणजे काय, असं नसतं. हे बघा, ही महाराष्ट्र जो आहे हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र शेतकऱ्यांचं कल्याण करणारा महाराष्ट्र आहे आणि ते कल्याण करण्याचं काम मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार करत आहे. आणि त्या मंत्रिमंडळामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आहेत, त्यांचं या सगळ्या विषयामध्ये समर्थन आहे. सगळ्या विषयामध्ये या ठिकाणी चांगल्या प्रकारची भूमिका घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते फिरत आहे. असं सगळं असताना जवंजाळजी, आता जे आरोप जे सध्या सचिन तांबे करतायत की या सगळ्यावरून, तर आपण काय याकडे बघाल? कारण त्यांनी थेट पाडाच वाचून दाखवला की आतापर्यंत शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पक्षानं आणि विखे पाटलांनी काय भूमिका घेतली या संदर्भात. विखे साहेबांचे प्रवक्ते ज्या पद्धतीनं विखे साहेबांची भूमिका मांडत आहेत, मला त्यांना सांगायचं आहे की काँग्रेस सोडून जे विखे पाटील बीजेपी मध्ये गेले ना, ते ईडीच्या चौकशीमुळे गेले. आणि जे पैसे तुम्ही कारखानदारीसाठी उचलले आणि जे पॅकेज तुम्ही घेतलं ते डुबवायचं होतं म्हणून गेले. शेतकऱ्याचा जर एवढा कळवळा असता तर तुम्ही काँग्रेसमध्ये राहूनही करू शकले असते. आणि हा बीजेपीचा प्रश्न नाही आहे, तुम्ही पक्षावर नेऊ नका. व्यक्तिगतरित्या विखे पाटलांनी जे स्टेटमेंट केलं, व्यक्तिगतरित्या जे विखे पाटलांनी स्टेटमेंट केलं, त्यावर बच्चूचं काल म्हणणं होतं. आणि तुम्हाला काय वाटतं, लोकशाही मार्गाने चला, लोकशाही मार्गाने फक्त शेतकऱ्यांनी चालायचं का? राजकारणी लोकांसाठी लोकशाही नाही आहे का? आणि ज्या पद्धतीनं आम्ही आंदोलन नागपूरला केलं ते दळप लोकशाही पद्धतीनंच होतं की नव्हतं? लोकशाही पद्धतीनं होतं की नव्हतं ते? आम्ही तिथं बसल्यानंतर आम्हाला कोर्टाचा आदेश काय येतो, आम्हाला उठवण्यात काय येतं, पोलिसांची दडपशाही का करण्यात येतं? लोकशाही मार्गाने असणारा आंदोलन तुम्ही दडपण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही आम्हाला लोकशाही सांगता, सुसंस्कृतपणा सांगता. अरे तुम्ही ज्या पद्धतीनं सांगून राहिले की सोसायटीतून कर्जाचा विषय होता, तर तुमच्या माहितीसाठी सांगतो, तुमचं ज्ञान थोडं कमी पडत असं. शेतकरी कर्जासाठी अर्ज हा सोसायटीतच करत असतो आणि नंतर बँकामार्फत त्याला कर्ज मिळतं. किंवा शेतकरी अडचणीत असेल त्यावेळेस शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहिलं पाहिजे. पण शेतकऱ्यांच्या पाठीशी बच्चू कडू उभं राहतातच की तांबे साहेब? अहो सचिनजी, बच्चू कडू राहतातच की मग शेतकऱ्यांच्या पाठीशी? आता 2 दिवसापूर्वी आंदोलन केलंय त्यांनी. आंदोलन केले होते त्यावेळेस तुम्हाला निवडून यायचं होतं म्हणून तुम्ही जाहीरनाम्यात सांगितलं की आम्ही कर्जमाफी करू. आणि ज्या आमच्या लाडक्या बहिणींनी तुम्हाला कधीच अर्ज दिला नाही, निवेदन केलं नाही, निवडून यासाठी तुम्ही 1500 रुपये महिना सुरू केला आणि शेतकऱ्यांना द्यायसाठी तुम्हाला पैसे नाही. एकीकडे लाडक्या बहिणींना 1500 रुपये द्यायचं आणि दुसऱ्याकडे त्यांच्या भावांना लुटायचं, हे कोणतं तुमचं सरकार आहे? अशा प्रकारचं वक्तव्य करायचे त्याला आमचा विरोध आहे, ते आम्ही कधी खपून घेणार नाही. त्यामुळे तुमच्या विरोधाशी काही घेणं देणं नाही हो. शेतकऱ्याच्या जर मुळावर तुम्ही उठत असाल तर तुम्ही दणके खाल्ल्याशिवाय राहणार नाही, ते आम्हाला सांगू नका तुम्ही.
ते चांगल्या त्याला पद्धतीने विरोध आहे, सुरू त्याला आहे. विरोध आहे. सर्व शेतकऱ्यांना तुम्ही चांगलं जसं दिलासा बोलले, मिळणार आहे. तुमचे सरकार जसं त्याच्यामुळे बोलले, हे सरकार तुमचे मुख्यमंत्री शेतकऱ्यांचं जसं सरकार बोलले आहे. त्या हे पद्धतीनं सर्व काम मंत्री व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांचे मंत्री आहे. तुमचा मंत्री त्याच्यामुळे जर त्या तुम्ही- मुख्यमंत्र्यांना मला शह विनंती देण्याचा आहे प्रयत्न माझी. करत तुम्ही असला सर्व तर सामान्य सर्व जनतेत गोष्टी संभ्रम निर्माण समजून झाल्याची वेळ घ्या. राहणार नाही. वक्तव्य काय होते त्याच्यावर नीट अभ्यास करा. परंतु महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांचे माथे तुम्ही फिरवण्याचे काम करू नका. हा महाराष्ट्र शांत आहे. हा महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. यानंतर हा तरुण महाराष्ट्र तसाच शेतकऱ्यांचे राहणार. माथे फिरणार तुमचं आहे कधीही- आणि तुमचं कोणत्याही विश्वासाचं मंत्र्याला धोरण कधी यशस्वी या होणार नाही. महाराष्ट्रातला हे तरुण लक्षात ठेवा. शेतकरी त्यामुळं यानंतर अशा रस्त्यावर चुकीचं फिरू देणार वक्तव्य नाही. सचिनजी, जर तुम्ही सचिनजी, शेतकऱ्याच्या बद्दल सचिनजी चांगलं मी घेतलं दोघांनाही नाही. थोडं थांबवतोय. सचिनजी माझा ऐका. सचिनजी मी तुम्हाला बोलायची संधी देतो, माझा ऐका. तुम्ही आत्ता एक वाक्य वापरलं, एक विधान केलं. सचिनजी माझा आवाज येतोय का तुम्हाला? अरे तुम्ही काय बोलताय? तुम्ही काय सचिनजी, म्हणताय? माझा आवाज येतोय तुम्ही का याचं तुम्हाला? थोडंसं भान ठेवा. सचिनजी माझा आवाज येतोय तुम्हाला? हो येतोय. मगाशी तुम्ही एक वाक्य असं वापरलं होतं की बच्चू कडूंनी किंवा त्यांच्या नेत्यांनी की काय शेतकऱ्यांसाठी प्रश्न उपस्थित केले किंवा कोणता मुद्दा धरून ते मैदानात उतरले. 2 दिवसापूर्वीचं उदाहरण ताजं आहे सचिनजी. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं, भेटीसाठी वेळ मागितली, तेव्हा सुद्धा मुख्य बच्चू कडू जाऊ शकले नाहीत. तेव्हा उठवलाच की त्यांनी शेतकऱ्यांसाठी आवाज. मी त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. त्यांनी त्यांचं आंदोलन विधायक मार्गाने करावं, लोकशाहीच्या पद्धतीने करावं हे माझं म्हणणं आहे. का ज्या पद्धतीने ते महाराष्ट्र जो शांत आहे तो अशांत करण्याचा प्रयत्न अरे करतात. सचिनजी, मग शेतकऱ्यांच्या आम्ही फक्त युवकांची आंदोलन जे करून माथे गुन्हे दाखल वेगळ्या करून पद्धतीने घ्यायचे आणि तुम्ही तुमचा फक्त मुद्दा तोंड पाहत विधायक राहता काय? पद्धतीने लोकशाही पद्धतीने संविधानाच्या बरं पद्धतीने जवनजाळजी, लोकांपर्यंत जवनजाळजी पोहोचवा. हे ऐका माझं ऐका म्हणणं आहे. जवनजाळजी, त्यांचा मुद्दा असा आहे, जवनजाळजी त्यांचा मुद्दा एवढाच आहे की जे काही आहे ते आंदोलनाच्या पद्धतीनं तुम्ही ते निवडा आणि तो मार्ग अवलंबा. माथी भडकून किंवा या संदर्भातला महाराष्ट्र जो शांत आहे तो अशांत करण्याचा प्रयत्न करू नका, एवढाच त्यांचा मुद्दा आहे. आपली प्रतिक्रिया. हे चुकीचं आहे. यावर आमचा आक्षेप आहे. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. सरळ गोष्ट आहे एकदम. 3 दिवसाचा रायगडला उपोषण केल्यानंतर आम्ही सर्व मंत्र्यांच्या, आमदाराच्या, खासदाराच्या घरासमोर टेंबा आंदोलन केलं रात्रीचं. त्यानंतरही ते तालावर आले नाही. आम्ही रक्तदान करून सर्व मंत्र्याच्या आणि मुख्यमंत्र्याच्या घरासमोर रक्तदान करून आम्ही आंदोलन केलं. त्यावरही ते मानले नाही. तर बच्चू भाऊंनी मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पवित्र भूमी 7 दिवसाचं उपोषण जवनजाळजी केलं. आणि जवनजाळजी आणि तांबेजी, माझा आवाज येतो का दोघांपर्यंत? आपल्या देशाचे पहिले कृषी मंत्री सचिनजी, पंजाबरावजी देशमुख, सचिनजी आणि जवनजाळजी, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? महाराष्ट्रातली पहिली सामूहिक आत्महत्या. तिथं 6 शेतकऱ्यांनी एकाच दिवशी सामूहिक आत्महत्या केली. सचिनजी आणि जवनजाळजी, तुम्हाला थोडंसं मी थांबवतोय. सचिनजी आणि जवनजाळजी, माझा आवाज येतोय का? मला प्रश्न विचारायचा तुम्हाला. तुम्ही जर दोघं जर असेच जर भांडत राहिला तर माझा प्रश्न तुमच्या दोघांपर्यंत पोहोचणार नाहीये. माझा प्रश्न येतोय का तुम्हाला? ऐकू, माझा आवाज येतोय का? माझा मुद्दा हा होता की तुम्ही आता काही वेळापूर्वी बोलत असताना तुम्ही एक वक्तव्य केलं. ते म्हणजे असं होतं की बच्चू कडूंनी म्हणजे जवनजाळ यांना तुम्ही म्हणाल की तुमच्या नेत्यांनी काय आवाज उठवला शेतकऱ्यांसंदर्भात. 2 दिवसापूर्वीचं आंदोलन ताजं आहे सचिनजी. त्यांनी तेच राज्यामधल्या संपूर्ण शेतकऱ्यांना एकवटलं होतं. माझा प्रश्न ऐकून घ्या. माझा प्रश्न ऐकून घ्या सचिनजी. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी जेव्हा आंदोलन एकवटलेलं होतं तेव्हा संपूर्ण राज्यभरातला शेतकरी त्या आंदोलनामध्ये होता. आणि अशा वेळेस आपण ठीक आहे वक्तव्य करा, विधानं करा, मात्र या सगळ्यामध्ये कितपत हे योग्य आहे? नाही, म्हणणं एकच आहे की लोकशाही पद्धतीने, संविधानाच्या पद्धतीने सर्व मार्ग खुले असतात. विधायक मार्गाने सर्व करता येतं. हा काय प्रकार आहे की गाड्या फोडा, त्याच्यात नेपाळ होऊ शकतं. हा जो महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा जो यांनी घालवण्याचं काम सुरू आहे तो करू नये एवढंच आमचं म्हणणं आहे. शांत पद्धतीने योग्य मार्ग तुम्ही सर्व करू शकता. आणि मुळातच भारतीय जनता पार्टीच्या सरकारने, युतीच्या सरकारने या ठिकाणी सर्वच्या सर्व योजना जाहीर केलेल्या आहेत. मदत वेळोवेळी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत. माझं म्हणणं हे आहे की शेतकरी एवढा अडचणीत असताना, शेतकरी त्रासलेला असताना अशा प्रकारे या ठिकाणी आव्हान करणं कितपत योग्य आहे हे तुम्ही त्यांना विचारा. हे आमचं म्हणणं आहे. त्या वक्तव्याबाबत आमचं म्हणणं आहे. बरं, या सगळ्या मुद्द्यावरून नेमकं आता काय होतं आणि काय पुढची दिशा ठरते या सगळ्या वक्तव्या संदर्भातली, आणि नेमकं बच्चू कडू किंवा राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडनं काही या संदर्भातलं स्पष्टीकरण येतं का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे आपल्याला हा विषय इथेच थांबवावा लागतोय. मात्र एक तिसरी बातमी सुद्धा आहे. अलीकडेच वाघांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. अशातच एक नव्या व्हिडिओनं सध्या सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. राज्यामधल्या पुणे विभागामध्ये जे काही शिरूर सारखा किंवा मंचर सारखा जो भाग आहे तिथे बिबट्यांचं लक्षणीय वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. सोशल मीडियावरती सुद्धा या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा जोरदारपणे व्हायरल होत आहेत.
एक सुद्धा असा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एका वाघानं एका व्यक्तीवर हल्ला केला होता. मात्र हा व्हिडिओ खरा नाहीये असा खुलासा वन विभागानं केलेला आहे. बनावट व्हिडिओ बनवणाऱ्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी वनरक्षक मोहिउद्दीन शेख आपल्या सोबत आहे. तर मोहिउद्दीनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. धन्यवाद. मोहिउद्दीनजी, मला सांगा, आपण बघितलं असेल तर येत्या काही दिवसांपासून एक खूप चर्चा येतात. बिबट्यांची संख्या वाढली, बिबट्यांनी 2 जणांवरती हल्ला केला, बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एका चिमुरडीचा मृत्यू झाला. हे बिबटे होते मान्य आहे, मात्र ही संख्या अचानकपणे झपाट्यानं कसं काय वाढू लागली? ही काय कारण आहेत नेमकी या संख्या वाढीमागे? सर, बिबट्याची संख्या वाढण्याचं कारण असं आहे का ऊसाचे फळं जास्त, पाण्याचं स्टॉक जास्त असल्यामुळे, ज्या ठिकाणी पाण्याचं जास्त स्टॉक असल्यामुळे त्या ठिकाणी ऊसाचे क्षेत्र जास्त वाढलेलं आहे. आणि बिबट हा ऊसामध्ये राहून त्याला खाद्य, लपणं हे सगळं त्याच ठिकाणी भेटतं. 1 ते 2 किलोमीटरच्या अंतरावर सगळं काही वस्तू त्या ठिकाणी भेटतात त्याला खाद्यासाठी. त्या कारणानं ते 1 पिल्लापेक्षा 2 पिल्लापेक्षा 4-4 पिल्लं द्यायला सुरुवात केलेली आहे बिबट्यांनी ऊसाच्या फळामध्ये. त्यामुळे त्यांची संख्या वाढायला जास्त सुरुवात झालेली आहे. बर. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता नेमका बिबट्यांचा बंदोबस्त कधी होतो आणि नेमका या मुद्द्याला आणि या सगळ्या प्रकरणाला नेमका कधी फुलस्टॉप लागतो हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद मोहिउद्दीनजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज सुद्धा नीट आमच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता. आभार आपले. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.